रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। बाह्यतः सत्पुरुषे आकार प्रकार कालमान हे सगळ्यांनी वेगवेगळे दिसले तरी अंततः ते अंतर्यामी सांगण्यात ते एकच असतात. कारण सत्य एक, अनुभव एक, त्यामुळे त्या अर्थाने फरक पडत नाही. म्हणजे कशावरून आहे तर देहाची कीव सांडिली, गुरुसेवा आदरिली, चरणी वृत्ती लिगडली लोहचुंबकासारखे. तर ते धरादिपाय गुरुचेचं म्हटलं ना, तसं इकडे म्हटलं आहे चरणी वृत्ती लिगडली लोहचुंबकासारखे. सोडायला तयार होत नाहीत, हा जो मुद्दा आहे. तर त्याच्या पुढे गुरुसेवा अति गहन, गहन तितुकी सघन, हे महाराजांचं संदर्भातलं त्यांनी काय केलं त्याचं आहे. देहाचे करोनी उपकरण, मन मुरडिले सेवेकडे. तर मन मुरडून सेवेकडे, एखादी गोष्ट मुरडून जेव्हा दुसरीकडे न्यावी लागते, गुरं चाललेलीच असतात. नाही हाकलली किंवा काही काठ्या मारल्या तरी ती चालतच राहतात. फक्त ती जी वाट आहे दिसती आहे त्याच दिशेने चालत राहतात. जिथे जायचं आहे तिथं जातीलच असं नाही. म्हणून त्यांना काठीनं दिशा दाखवावी लागते, की हाकावी लागतात. तर तसं म्हणजे काही नाही भाग्यात आपल्या असलं ना, तर मला कधीतरी असं वाटतं की आपलं निंबर्गी महाराजांचं मेंढरू असलं तर बरं झालं. ती मेंढराची बाळ, ते मेंढरू झालं असतं तरीसुद्धा भाग्याची गोष्ट राहिली. काठीला हाकून बरोबर आणलं असतं. म्हणजे आज ते आणत नाही, तशातला भाग नाही, आणतातच आहे, तर लक्षात येतं किंवा नाही येतं. तर ती पद्धत तीच आहे. तर तिथून जसं ते आणलं तसं हे देहाचे करुणी उपकरण आहे, जे मन मुरडिले सेवेकडे, ते सेवेकडे मन सहज जाणार नाही माणसाचं. सेवा घेईल कळणार पण नाही, पण सेवा करण्याकडे मन जर जायचं असेल तर ते मुरडावंच लागेल, ते वळवावंच लागेल. तेव्हा मन सहज सेवेकडे जाणार नाही. मन सहज सुखाकडे जाईल, सुख घेण्याकडे जाईल, पण देण्याकडे जाणार नाही. सेवा करणं म्हणजे सुख देणे, दुसऱ्याचा विचार आहे, त्यांचं म्हणणं काय आहे त्याचा विचार आहे. त्यासाठी हे सेवेचं महात्म्य सांगितलं, ते एवढ्यासाठी. आणि हे आत्ता जे म्हटलं सत्पुरुषांचं सांगण्यासारखं असतं ते या ओवीवरून आपल्याला आठवत असेलच. पण बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड, जे गुरुदेव म्हणाले ते आणखीन काय वेगळं म्हणाले. बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. आता हातातलं एखाद्याच्या हत्यार बनायचं म्हणजे आपलं सगळं सोडून द्यायचं आणि जे आपल्याकडे शक्ती आहे ते त्यांच्या हातात सोपवायचे. आता त्यांनी त्या कशा वापरायच्या ते त्यांनी ठरवायचं. त्यांनी काव्य लिहावं का ग्रंथ लिहावा, का त्यांनी सेवा करावी, का झाडावं, अंगण झाडावं, का मंदिरात पूजा करा, ते त्यांनी ठरवायचं. जे करंट आपल्याकडे यातल्या काहीतरी शक्ती असतील त्या आपण आपल्या कामी लावत होतो. उद्या घर झाडतो आहे आणि मंदिर झाडतो आहे, काहीतरी फरक आहे. तो जो फरक आहे ते मुरडून त्यांच्याकडे दिल्यामुळे, इन्स्ट्रुमेंट झाल्यामुळे, इन्स्ट्रुमेंटला स्वतःचं काही म्हणणं नाही आहे. ते काय इन्स्ट्रुमेंट आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. ती किरसुणी असू दे, नाही तर सूर्य असू दे, नाही तर हे असू दे, काय जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते इट इज अवर इन्स्ट्रुमेंट, अशी आपली समजूत आहे. इट इज देअर इन्स्ट्रुमेंट, ते त्यांचं आहे. तर त्यांना जसं वापरायचं आहे तसं त्यांनी वापरावं, हे करणं म्हणजे मन मुरडोनी लाविले सेवेकडे. तेव्हा हे केव्हा शक्य होतं की ज्या वेळेला हे जे सप्रेम बोले तुकाई, गुरुकृपा होता पाही, अज्ञेय नोरे स्वल्पही ज्ञानरूप होशील. म्हणजे गुरुशी एकरूप झाल्यानंतरच तुम्हाला हे करता येणं शक्य आहे, नाहीतर आपलं म्हणून काहीतरी त्याचा विचार राहीलच. त्यांनी तो हातात कोयतं आहे आणि त्यांनी ते समजा त्या झाडावर चालवले, ते झाड आणि ते कोयतं ते बघून घेतील काय करायचं. ते कोयतं मारलं आहे तर मारायचं काम आहे, त्यातसुद्धा म्हणजे काही नाही, ते मारायचं तर मारायचं. आता मारायचं तर ते मन कुठं तयार होणार त्याला. मन म्हणेल ही हिंसा आहे, ते असं आहे, ते तसं करू नये, तमुक करू नये, अमुक करू नये. बाहेर एवढे शतशः हिंसा चालू आहे. मनुष्य बोलण्यात हिंसा आहे, त्याच्या बघण्यात हिंसा आहे, त्याच्या वागण्यात हिंसा आहे, त्याच्या व्यवहारात हिंसा आहे, ही सगळी हिंसा आहे. इथं तेवढं फक्त ते शास्त्र आठवतं. पण मनमुरडोनी सेवेकडे लावलेले असलं तर ते झाड तोडतील, म्हणून ती झाडाची पानं तोडा म्हणून सांगितलं. आता तसा विचार केला तर गुरुनी हे सगळं काय करून घेतलं की किती मन मुरडलेलं आहे ते पाहिलं.
फक्त. कारण ज्याला तोडण्याची सांगण्याची अधिकार आहे तर त्याच्याकडे ते परत लावल्यावर त्या ठिकाणी चिकटवण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणून तो सांगतो, गुरु सांगे तैसे वागावे. आपण हे जे म्हटलं ते होई लीन मन, ते लीन मन म्हणजेच ते पुन्हा सगळ्यांचं सांगणं एकच आहे. विश्वनाथ महाराज तेच म्हणले की पुन्हा हेच. आता 12 वर्ष तिथं राहा, म्हणजे त्या जगातीर्थावर 12 वर्ष राहा, तिथेच राहायचं. 12 वर्ष तपस्या म्हणजे 12 वर्ष. काय ब्रह्मानंद सांगितलं असेल ते 3.5 वर्ष, किंवा हे पूर्ण झाल्यानंतर, पूर्ण झाल्यावरच मला भेटायचं. नाही तर कानावर घालतो एवढं कानावर घालायची गरज नाही त्यांना, ते इथंच कान आहेत त्यांचे, तिथं कानं आहेत, ते घालायची गरज नाही. ते ज्या वेळेला सगळं जे काय आपली उर्मी आहे त्या सगळ्या ज्या वेळेला शांत होतील तेव्हा त्यांच्याकडे यायचं. हा त्याचा अर्थ. त्याला 3.5 कोटी पुरले, ते पूर्व पुण्य घेऊन आले म्हणून तेवढी पुरली असेल. ती कदाचित आपल्याला 10 कोटी लागेल, 11 कोटी लागेल, का 13 कोटी लागेल, आणि त्यातल्या 13 कोटीने एखादं काम होईल का सगळी घावतील हे सांगता येत नाही. तर त्यांचा प्रश्न आहे. तर ते त्यांनी ठरवावं. त्यांना वाटलं की एवढं बस आहे, एका वेळेला उठा म्हणून सांगतो बस एवढं, 1 कोटी जॉब झाला, बस झाला तेवढा. आता बस कसा झाला तो त्यांना माहिती आहे, कसा बस झाला ते, कारण मन मुरडलं का ते त्यांना कळते. म्हणून हे जे काय सगळं हे याच्यातले क्रमानं आपण जर आपली परंपरा सांगितल्यानंतर जे पहिल्यांदा उपदेश दिला, मग परंपरा सांगितली, आणि गेल्या वेळेला जे वैशिष्ट्य आहे ते फक्त स्मरणासाठी सांगतो की पद्धत अशी आहे की मंत्र आधी दिला, उपदेश आधी दिला, अनुग्रह आधी दिला, सगळा त्याचा अर्थ समजावून दिला, आणि सगळं सांगितल्यानंतर आता सेवेला लावलं. कारण हे मिळाल्यावर मनुष्य वाऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पुन्हा तो हवेत गेला तर काय करायचं, तो जमिनीवर आहे की नाही, मन मुरडलं आहे की नाही, हे सगळं बघण्याची गरज आहे. त्यामुळे ते बघण्यासाठी पुढेही आपल्याकडे साधं तुम्ही हे केलं, कुठल्या डिग्रीला प्रवेश घेतला, तर पुढे इंटर्नशिप आहे, पुढे प्रॅक्टिस आहे. ती कशासाठी, ती जे काय सांगितलं होतं ते कितपत अंमलात आलं आहे, व्यवहाराच्या दृष्टीनं सुद्धा ते पाहावं लागतं. आणि इतकंच नाही तर इतकंही पाहावं लागतं की पुन्हा दरवर्षी किंवा काही विशिष्ट काळानंतर 3 वर्षांनी 5 वर्षांनी पुन्हा एकदा रिफ्रेशर कोर्स करावा लागतो, परत एकदा अपग्रेड सगळं करून घ्यावं लागतं. कारण सेवेला कुठेतरी कर्माला, जसं कर्म सदोष आहे, त्याग करू नये, करायचं आहे, पण कर्म सदोष असल्यामुळं त्यातला एखादा दोष मधल्या काळात लागला का, इकडे ज्ञानाच्या बाबतीत असेल तर एखादं ज्ञान नवीन झालेलं माहिती नाही आहे का समजलं आहे, हे बघण्यासाठी परत हे रिफ्रेशर्स आहेत, परत हे गुण आहेत, परत त्या ठिकाणी जा असं आहे, हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीममध्ये ह्या प्रोफेशनल आहेत, तरीसुद्धा त्या प्रोफेशनलमध्ये हे करावं लागतं. तर तुम्ही अपग्रेड आहात असं गृहीत धरतं. नाही तर मी तेव्हा शिकलो, आता मला तेव्हा शिकलं असेल, आत्ता किती शिल्लक आहे त्यातलं, भांड्यात ओतलं तेव्हा होतं, गळून किती गेलं, आणि नवीन काही ओतलं आहे का, हे खात्री करण्यासाठी पुढे जसं या सगळ्या व्यवहारामध्ये करावं लागतं, तसं ह्याच्यातलं हे दिल्यानंतर गुरुकृपा होता पाहिजे झाली. त्रयोदशाक्षरी रामनाम वेदशास्त्रावनी परम, ते दिलं तरच अनंत जन्मीचे भाग्य असेल तरीच घडे हा योग, ना तरी संस्कृतीचा भोग सुटे नाकी. असो ऐसा अनुग्रह झाला, गणपती हृदयी बिंबला, बहुतांचे उपयोग आला, भवसिंधू तळाया. आता पुन्हा धरिले मौन, हे काय आहे, हे शिकण्यासारखं आहे की हे सगळं सांगून झाल्यानंतर आता एकतर हे सांगत राहतील, नाही तर ते पुढे सांगत राहतील काहीतरी. ही अडचण नेहमी सगळीकडे आहे, त्यामुळे ते मला कळले म्हणून ते सांगत राहतील, तर स्वतःच मौन धरल्यामुळं शिष्य काय बोलेल, गुरु बोलायला तयार नाही, त्यामुळे शिष्य बोलायला तयार नाही. हे प्रशिक्षण आहे. पुढे व्यवहारात ते कसं येणार, तर त्याच्यासाठी हे प्रशिक्षण आहे. आणि व्यवहारात येणार म्हणण्यापेक्षा त्याला डायव्हर्ट नाही करणार ते, नाही तर परमार्थाच्या गप्पाच आहेत, तर ते नाही, त्याला डायव्हर्ट नाही होऊन देणार. म्हणून देहाचे करून उपकरणं, मग बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड, तर तशा तऱ्हेनं त्यांच्या हातात आहे, त्यांना जे करायचं करून घेतील, नाही करायचं तर नाही करायचं. आपलं आहेच कुठे काय, मन मुरडले याचाच अर्थ माझं स्वतःचं काही नाही आहे, मनाचंच सगळं असतं, त्याचं काही नसलं तर मग काही नाहीच आहे, मग फक्त काम राहिलं. शरीर तर जगणार, ते कशावर पाल्यावर सुद्धा जगतं शरीर, त्याचा काही प्रश्न नाही. पण देहाचे करून उपकरणं, मन मुरडेले सेवेकडे. म्हणून पुन्हा धरिले मौन, राणीवनी करीती भ्रमण. आता पाहतायत की एकदा ह्याला दिले तर आपला रामनामात तल्लीन होऊन बसला आहे का मी जातोय तिकडे येतोय. राणीवनी त्यांना काय भ्रमण करायचं काय काम नाही, ते एका जागी बसून त्यांचं सगळं बसले जागी. आपण म्हणलं ना इथे कांदा असतं तर बरं झालं असतं, इथं भाकर असते तर आपण तुकाबाईंच्या गोष्टी वाचल्या असत्या. त्यामध्ये ह्या त्यांचा अधिकार होता की आणि मुलांच्या बरोबर गप्पा मारणे, मुलांना खेळवायचं, सवंगडी त्यांची खेळातले असं होऊन वावरायचं. मग खेळातले सवंगडी होऊन वावरताना हे जर वाटलं की जर समजा भूक लागली तर काहीतरी व्यवस्था झाली असते तर बरं झालं असतं. हो म्हणले, खरं आहे, काहीतरी व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं. डोक्यावर टपली घेऊन त्या बाई भाकऱ्या घेऊन ते हजार. तर हे काय आहे, हा प्रत्यक्ष अनुभव आहे, हा अनुभवानंच कळू शकतो. तर
तेवढी श्रद्धा लागते की हा अनुभव येईल, एवढी श्रद्धा लागते. मग आपली किती तयारी आहे तेवढा काळ परीक्षा होते. नाहीतर 1 दिवसाची परीक्षा आहे, काही जास्त वेळाचं काम नाही ते. तर त्यामुळं मग त्यावेळेला तिथून ते भाकऱ्या घेऊन आल्या. मग ह्याच्यात बरोबर जरा कांदा, तोपर्यंत तो कांदा गचकरी घेऊन आला, कांद्याचं पीक आले, तुम्हाला द्यायचं तो कमायला द्यायचं, माईल दिल्यानंतर मग लोकांना द्यायचं. त्यामुळं भाकरी आली, कांदा आला, सगळं जेवणं खाणं व्यवस्थित झाली. चला मुलांना खेळा, झालं आपलं खेळणं. ते काय मंडळी बसली ती चला उठा आता. तसं हे राणीवनी करीती भ्रमण, गणपती सोरीना चरण, सदा सन्निध वास करे. तो सन्निध किती राहायला तयार आहे, कारण त्याच्यानंतर आता तो अधिकारी झाला. त्या अधिकारी झाल्यामुळं आता प्रश्न आला, तो बाकीच्यांच्याबरोबर बसणार नाही, तो अधिकारी झाला. त्यामुळं आता ते अधिकारी झाल्यामुळं काही घोटाळा डोक्यात झाला आहे का ह्याची खात्री आहे. राणीवनी करीती भ्रमण, गणपती सोरीना चरण. हां, मग ठीक आहे, म्हणजे काहीतरी ह्याच्यात जे तथ्य असायला पाहिजे ते आहे आणि जे व्हायला पाहिजे ते झालं आहे की नाही त्याचीही खात्री आहे. गणपती सोडीना चरण, सदा सन्निध वास करे. ते झाडाखाली बसले, हे झाडाखाली बसले, ते जाऊन रानात वनात गेले, हे मागणं हिंडत गेले. देहाची किव सांडली. माणसाला हे कष्ट का नको वाटतात, त्याला त्याची लाईफस्टाईल सोडायला नको असते. म्हणजे कोणाला सोडायला नको असते, मनाला सोडायला नको. दुसरं कोण आहेच, कोण बाहेर का आपल्याला थोडंच कोणी अटकाव केला आहे. गुरु झाडाखाली जाऊन बसले, आपण झाडाखाली जाऊन बसावं, बरोबर असं इथे शास्त्र सांगतं. का तर ते तुम्ही अंमलात किती आणले हे बघायचे, मन किती मुरडले हे बघायचे. मग त्यावेळेला झाडाखाली तिथं थंडी वारा लागला, हे झालं ते काय, उद्या काय झालं तर त्यांचं काय, म्हणजे हे असं असतं परत त्यांचं काय, त्यांच्या गोष्टी ते काय अग्नी निर्माण करतील, ते शरीराची उष्णता वाढवतील. उगाच आपल्या कल्पनेत ते फक्त मन बघतात, बाकी काही नाही. तर राणीवरी करिता भ्रमण, गणपती सोदिना चरण, सदा सन्निध वास करी. देहाची किव सांडली. म्हणजे माणसाला कशा जगाचे करुणा येणार नाही, पण स्वतःच्या देहाचे करुणा येतं. बघा तुम्ही, देहाला कष्ट झाले की नको वाटतं, कसल्याही प्रकारचे. साधनेसाठी तर कष्टाशिवाय काहीच नाही. आणि देह तर मुरडायचं आणि मन त्याच्यापेक्षा मुरडायचं आहे. मग ती तयारी हवी. मन नफा असो, नुकसान असो, त्रास असो, काय असेल ते असो. चरणी देहाची किव सांडिली, गुरुसेवा आदरिली, चरणी वृत्ती लिगडली लोहचुंबकासारखी. गुरुसेवा आदरिली. सेवा नुसतीच करायची नव्हे, आदराने केली. करण्यातसुद्धा मी म्हटलं ना, देण्यातसुद्धा भाव कळतो माणसाचा. त्याने हातात पान ठेवू दे, त्याने हातात फूल ठेवू दे, त्याने हातात संपत्ती ठेवू दे, त्याने हातात घर ठेवू दे, काय ठेवायचं ते त्याला ठेवू, त्याचा भाव काय. म्हणून म्हटलं ना, 2 मार्ग सोपे आहेत. एक शुद्ध हेतूने मनुष्य जाऊ शकतो थेट, आणि दुसरा परवा सांगितला तसा मार्ग आहे. एक शुद्ध हेतूने जातो, दुसरा आज्ञापालनानं जातो. आज्ञापालन तो त्यांचा थेट मार्ग आहे, ते त्यानं नेऊ शकतात. नसेल तर शुद्ध हेतूने काम करा. मग ते शुद्ध हेतूने करताना हे अशुद्ध मनमध्ये येतं ना, त्याला त्रास होणार आहे, पण त्याला त्रास नको आहे. म्हणजे अजून ते शिल्लक आहे. मग शिल्लक असेल, मग ते सोडल्याशिवाय पुढचं मिळणार नाही. थोडक्यात म्हणजे आपण जसं मंत्र देतो, पण तो सिद्ध होत नाही, ही एक अडचण आहे परत. तर ती सिद्ध का होत नाही, तर तो आतून ती तयारी नाही, तो सिद्ध व्हावा असे. अक्षरं म्हणजे नुसतं हे नाही आहे, मंत्र नव्हे, ती मंत्राक्षरं झाली, पण ती सिद्ध व्हायला म्हणजे त्याचा परिणाम दिसायला त्याच्या मागं काहीतरी उभं राहिलं पाहिजे. ती तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या ही करून घेतली, आणि म्हणून ती नेहमी शरीराची तपश्चर्या जास्तीत जास्त सांगितली. कारण देहाची किव सांडिली की मन मुरडता येतं, कारण ते मन सगळं देहात अडकलेलं असतं. आपण शब्द अशा वापरतो, देहबुद्धी देहबुद्धी, म्हणजे तेच की मन शरीराची काळजी घेत आहे, तोपर्यंत हे पुढचं मिळत नाही. म्हणून देहाची किव सांडिली, त्याची काहीही देहाची काळजी नाही, अशी त्याची अवस्था झाली की त्याला बाहेर सोडायला हरकत नाही. नाही तर तो त्याची व्यवस्था होईल का नाही त्याच्या अभ्यासापेक्षा, त्याच्या स्वतःच्या नामापेक्षा, काय त्याची ध्यान असेल त्याच्यापेक्षा तो ह्या सोयीची काळजी जास्त करील, आणि मग त्याच्या हातून पुढचं काम होणार नाही, प्रगती जी व्हायची ती होणार नाही. म्हणून चरणी वृत्ती लिगडली लोहचुंबकासारखी. गुरुसेवा अति गहन, गहन तितुकी सघन, देहाचे करुणी उपकरण, मन मुरडिले सेवेकडे. आता एकदेळी मिळे अन्न, एकदिनी उपोषण, तृष्णा क्षुधा हे बंधन, तोडिले मर्त्यलोकीचे. स्पष्ट मर्त्यलोक म्हणजे काय, तर क्षुधा तृषेचं बंधन म्हणजे मर्त्यलोक असं म्हटलं साध्या भाषेत. माणसाला ही जी तहान आहे आणि भूक आहे, अशना आणि पिपासा. आपल्याकडे विनोबा गोष्ट सांगायच्या मागे एकदा म्हटलं तसं ती आहे अवस्था. अशना आणि पिपासा. देवानी सगळ्या योनी निर्माण केल्या, सगळं वाटलं. या अशना आणि पिपासा म्हणजे अशना म्हणजे खाण्याची इच्छा, अशा म्हणजे खाणे, पिपासा म्हणजे पिणे. तर त्याच्यातले ही पाणी पिणं आणि ह्याचे हे पिण्याचं आणि खाण्याचं ह्याच्यात 2 गोष्टी आहेत ना, तर
तर ह्या दोन गोष्टींच्या ज्या देवता आसन आणि पिपासा त्या वृत्तींना कुठं स्थान द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यांनाच सांगितलं की मला तुम्हाला कुठे स्थान द्यावं हे नक्की कळत नाही. तर इतक्या योनी आहेत, अगदी मूषकापासून म्हणजे अगदी उंदरापासून ते पार सिंहापर्यंत सगळ्या योनी, ते माणसापर्यंत सगळं आलेलं आहे. तर आम्ही कुठे, तू कुठे वास करायचा ते तू ठरव. त्यांनी सगळ्या प्राण्यांची परीक्षा केली आणि त्या म्हणल्या आम्ही मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी राहतो. तर म्हणले का बाबा, तो काय चांगला आहे म्हणून तुला वाटला का? नाही, तो पोट भरलं तरी खायला तयार आहे, तहान भागली तरी प्यायला तयार आहे. हे जे काय आहे ना, हे फक्त त्याच्यातच आहे. ते म्हणले इतर प्राण्यातही नाही, कारण तिथे आम्हाला उपास पडतील. आमचा आदरात तिथे इथेच होऊ शकतं. त्यामुळे आम्ही यांच्या ठिकाणी, माणसांच्या ठिकाणी राहतो. ही जी गोष्ट आहे ती तेवढ्यासाठीच आहे की तिथे त्याच्यानंतर ते आहे. हे तर म्हणतात एका दिवशी म्हणजे उपोषण, एका दिवशी मिळेल अन्न, दोन्हीची तयारी. अन्न मिळालं तर त्या दिवशी माझा उपास असं नाही, अन्न मिळालं तर अन्न खा. ते लोकांचं फार असतं. म्हणजे कोणत्या असू द्या, म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, उपास करतायत म्हणतायत किंवा आलेल्या अन्नाला आदराने निदान नाही म्हणतायत, ही चांगलीच गोष्ट आहे वृत्ती म्हणून. पण परमार्थात पुढे जायचं असेल तर कधी मिळे भाजीपान महाराजांचा अभंग आहे ना, तसं काहीही नाही. कधी मिळे पालखी घोडा, कधी न तुटका जोडा, जे पायात तुटका जोडासुद्धा कधी मिळत नाही, आणि कधी पालखीत बसायचा सुद्धा योग येतो. दोन्ही सुखे भोगी तोची योगी, ते आहे तिथलं, तोची जाणा उत्तम योगी, त्यातलं हे आहे. तर तसं एकदिनी मिळे अन्न, एकदिनी उपोषण, तृष्णा क्षुधा हे बंधन, तोडिले मर्ते लोकीचे. म्हणून जो मर्त्यलोक म्हणजे जिथे मनुष्य नष्ट होतो, देहाने नष्ट होतो, आणि त्याला ती मर्यादा आहे. अवतारांनासुद्धा देहाची मर्यादा आहे. रामानेसुद्धा शेवटी अयोध्येत शरीरात प्रवेश केला आणि देहाचा त्याग केला. तर हे जे आहेत ह्या प्रत्येकाला कृष्णाने निमित्त केलं, पण देहाचा त्याग केला. कारण शेवटी हा मर्त्यलोक इथे आलेला आहे, तर आलेलं आहे तर जावं लागेल, ही इथं अवस्था आहे. मग आता जे सावध आहेत ते जाण्यापूर्वी काम करून घेतात, आणि बेसावध झाला मग काय नाही. एकाचं बेसावधासी भव, त्याला पुन्हा पुन्हा येणं जाणं हाच उद्योग लागलेला आहे. तर तोडिले मर्त्य लोकीचे बंधन, वस्त्र प्रावरण आकाश, तृणभूमी शय्येस, ज्ञानज्योतीचा प्रकाश, तेणे कष्ट न वाटे. तृणभूमी शय्येस गेल्या वेळेला मी आपल्याला म्हणतो, तर गवताचं, जमिनीवर गवत उगवलेलं असेल तर त्या गवतावर कधी दुसरी झोपायला जागाच नाही. आता वेळ झाली, रात्र झाली, हे तर काय झाडाखालीच झोपणार म्हटल्यानंतर आपल्याला झाडाखाली जी काय बाजूला गवत आहे ते गवतात जमिनीवर झोपलं पाहिजे. पण आदराने आणि प्रेमाने, आणि ते तिथे आहेत ते सोडायचे नाहीत. म्हणून तृणभूमी शय्येस. मला सांगा, घरात कित्येक वेळेला आपण हा प्रसंग कित्येक घरात पाहिला असेल, साधी उशी त्याची बदलली तर चालत नाही त्याला. म्हणतो रोजची उशी नाही आहे माझी, नेहमीची नाही आहे. आता आल्या, भाऊ आल्या, बहीण आली, कोणतरी पाहुणे आले, त्यांना दिलं, घेतलं गेलं, काय वेगळं नाही. पण त्याला ती उशी म्हणजे तीच उशी. काय आता काय आयुष्यात जन्माला येऊन काय उशी आहे आपल्या, काय ध्येय काय आयुष्याचं? नसेल तर दुसरी असेल. काय आपल्याला डोकं जमिनीवर टेकून झोपता येत नाही म्हणून घ्यायची आहे, तर त्याच्या जागी काहीही त्याला दुसरं चालू शकेल, पण चालत नाही. मग तृणभूमी शय्येस कसं व्हावं, आपण ते आहेत तिथे कसं जावं, मग ह्याच्यासाठी हे उदाहरण म्हणून सांगितलं. ज्ञानज्योतीचा प्रकाश, त्याने कष्ट न वाटे. अंधारात माणसाला आपण आता हे आवाज कमी जास्त होतो आहे, कष्ट होतात मनाला, काहीतरी चुकते की काय, बरोबर यांना करता येत नाही आहे की काय. आपल्याला ऐकू येते, असं काही येत नाही असं नाही आहे. एखादा शब्द मोठा जाईल, एखादा हळू जाईल, जातो आहे. आपल्याला काय कळायचं ते खरंच न सांगताच कळते, खरं सांगायचं तर. आणि तसंही सांगून कळतं अशातलाही भाग नसतो. काय सांगावं, कारण शेवटी आणि हे सगळं कळलं आणि म्हणून अंमलात आला असं का होणार आहे. पुन्हा आपण संध्याकाळी आता काय ठरवले तेच करणार, उद्या सकाळी काय ठरवले ते करणार, त्यात बदल झाला तर याचा उपयोग आहे. म्हणून याचं काही काळजी नाही. ज्ञानज्योतीचा प्रकाश हा कशाच्या संदर्भात लिहिला की तिथं जे आता ते रात्री रानात राहील. आता रात्री रानात राहिलं तिथं काय असणार आहे, काय सोयी ठेवणार तुमच्यासाठी, काय फ्लडलाईट सोडायचे का तिथं, काय हे ठेवायचं, काय नाही त्यात. पण ज्ञानज्योतीचा प्रकाश आहे ना, त्यामुळं अडचण केव्हा, प्रकाश नाही आहे तेव्हा त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, त्यामुळं त्याचा प्रकाश सदैव पडलेला आहे. म्हणजे त्या अर्थाने अडचण म्हणून नाही. आता तिथे व्यवहाराने बघितलं तर तिथे लाईटनेस आहे, पण काम नडलेलं नाही. आणि मला सांगा, नाम कशानं नडतं, कशानंही नडत नाही. पोट भरलं म्हणून नडत नाही, जास्त झालं म्हणून नडत नाही, जेवणमय म्हणून नडत नाही, कशानंही नडत नाही. शय्याभूमी तले देशोपी वसनम, काहीही तुम्ही करत सगळ्या ठिकाणी नाम हजर आहे. म्हणजे इतकं सोपं दिलेलं आहे, पण ते अंमलात यायला क्षुधा तृष्णा हे बंधनं.
ज्ञानज्योतीचा प्रकाश ते कष्ट न वाटे. जिकडे गुरु धावती तिकडे धावावे शीघ्र गती. आपण वाचतो खरं हे गुरुलीलामृत, पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं असेल आणि काय करण्याची गरज असेल. मी म्हणतो ठीक आहे, महाराज आहेत, त्यांची पूर्वपुण्याने ते करत, ते 1000 पावलं चाले असले, मी 5 पावलं 10 पावलं तर चालेल. तर त्याच्यासाठी आहे की जिकडे गुरु धावती तिकडे धावावे शीघ्रगती, झाडोनी ठेवी ती क्षिती बैसाव्या कारणे. ते आता जर धावत गेले तर ज्या झाडाखाली बसणार तिथे आधी पोचायचं आणि तिथली झाडे झाडून ठेवायची सगळी जागा, कारण ते आले की झाडून ठेवलेली जागा बसायला त्यांना मिळावी. आता तो कुठं जातात बघूया, काय करतात बघूया, स्वतः झाडून घेतात का काय बघूया, झालं तर बरंच झालं, त्यांनी आपलीच जागा झाडावी अशी अवस्था आहे. आता काय, आता नाही शिष्यानीचीच सेवा करायची काळ आला. तर झाडून ठेवी ती क्षिती, अशा तऱ्हेनं जमीन झाडून ठेवीत बैसाव्या कारणे. गुरु बैसलियावरी प्रेम भरे चरण चुरी, मौन धरिले बाहेरी अंतरी ध्यान गुरूंचे. चला आता गप्पा मारूया. हा बरं, त्यांनी मौन धरलं, आपण मौन राहायचं. त्यांना काय बोलायचं तर बोलतीलच की असं आहे. बरं, ते कधी सांगत नाही तसं नाही. आपल्याकडे म्हणजे हे म्हटलं ना, सगळीकडे तेच आहे. कुठेही गेलं तरी त्यांना काय जे म्हणायचं आहे ते जसं खरं सांगायचं तर ते मोकळेपणानं सांगत असतात. आपल्या विचारण्याने विक्षेप येतो, गुरुकडे विचारण्याने विक्षेप येतो, गुरु आपण सांगत असतात. त्यांना फक्त त्यांना वेळ आली की सांगायचं हे ज्ञान असतं. त्यामुळं ते त्यावेळी सांगतात, तोपर्यंत काही सांगत नाहीत. आणि आपल्याला अस्वस्थतेमुळं ते कळावं आणि विचारावं असं वाटतं, तर त्याची काही गरज नसते. आपण शांत राहावं, ते आपल्या वेळेला बरोबर काय सांगायचं ते सांगत असतात. आणि हे सगळीकडे तसंच आहे. आणि त्यांचं त्या अर्थाने ज्ञान सदा सर्वदा मोकळी वृत्तीर आहे. याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे जावं. सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. भेद नाही, भेद नाही, लहान नाही, मोठं नाही, तितकंच जितकं लहान असे. म्हणून तुका माहिती आहे मुलांची खेळत, हे जे आदर्श आहे तोच ते ह्या अशा सिद्धपुरुषाशी व्यवहार करीत. आणि त्याच्याही पुढच्या त्यांच्याबरोबर जे गुरुबंधू आहेत तिथे ज्या त्याची वर्णनं आहेतच, त्या गुरुबंधूंबरोबर त्यांच्या पद्धतीनं व्यवहार आहे. हे सगळं त्यांना त्यांचं ते कुठल्याही 0 to 100 कुठेही ते कुठल्याही पातळीवर ते वावरू शकतात. आणि आम्हाला आमची पातळी सोडायचं म्हणजे आधी पातळी कळायला पाहिजे सोडायला. पण निदान जी काही समजा आपली पातळी असेल ती सोडायचा विचारसुद्धा डोक्यात येत नाही. मग तिथे मग हे अडतं. हे कुठे अडलेलं आहे तर मौन धरिले बाहेरे अंतरी ध्यान श्रीगुरूंचे. श्रीगुरु हेच पंचप्राण, गुरु आज्ञा वेद वचना, त्या वाचोनी आन स्थान न दिखे तिळभारी. हां, ते त्यांचं ज्ञान मोकळं असतं. त्याच्यावरनं ती आठवण झाली ती म्हणून ते म्हटलं मी की सगळीकडे हेच आहे. आणि आपल्याकडे आता उद्या त्याचं स्मरण करायचं आहे. उद्या स्वामींची जयंती आहे, तेव्हा टेंबे स्वामी महाराजांची. तर ती जयंती आहे, त्यानिमित्ताने थोडं 5 मिनटं त्याला द्यायची आहेत शेवटी. तर कुठेही गेला तरी त्या ठिकाणी आपल्याला अनुभव तोच येईल. त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या जे त्या त्यांच्या आता वेदशास्त्र ह्या सगळ्यात संपन्न काय कशात त्यांची चालत नाही सत्ता किंवा काय प्रज्ञा, असं काही नाहीच. इतके करून ठेवलेलं आहे. आणि जे लिहून ठेवलेलं आहे ते आपल्याकडनं वाचूनसुद्धा होणार नाही. आणि त्याच्यातलं त्यांनी परत हे सांगितलं की हे सगळा कर्ममार्ग कठीण आहे, तुम्ही सदा संतांच्या वळी जावेत, ते जे आहे ना तेच करा, कारण हे सोपं आहे. अनेकांना त्यांनी ह्या मंत्र दिले नाहीत. ते म्हणले मंत्र देणं सोपं आहे, अक्षरं सांगणं सोपं आहे, सिद्ध होणं अवघड आहे. कारण सिद्ध होण्याला काळ अनुकूल नाही, वातावरण अनुकूल नाही, आपले जीवनाची ठेवण अनुकूल नाही. तर ह्याच्यात पडू नका असं वेदज्ञानी एखाद्याने सांगावं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यासारखंच आहे ते. त्यापेक्षा ते थोर आहेत म्हणले, ते सोपे मार्ग सांगतायत, ते रामकृष्ण हरी म्हणा त्याच्यापेक्षा स्पष्ट शब्दात या पद्धतीनं नामाचा मार्ग धरा म्हणून सांगितलेला आहे. तेव्हा त्यांच्याकडे हे सगळं शिकायला मिळतं. तेव्हा त्यांच्यातली जी मंडळी तिथेसुद्धा त्यांच्या ठिकाणी हाच अनुभव आपल्याला येईल की हे नारेश्वरला मंडळी गेली होती, मुक्कामी होती. आणि आता त्यांनी माणसं तयार केली, तीसुद्धा त्यांचा ठसा उमटलेलीच माणसं आहेत ही सगळी. त्यात आत्माराम शास्त्री जे होते ते आपल्याला माहिती आहेत. तर आत्माराम शास्त्री जे होते शास्त्रीबा, तर ते रात्रीच्या वेळेला ही मंडळी मुक्कामी तिथे राहिली. आणि शेजारी हे झोपले होते, शास्त्रीबा आपल्याकडे झोपले. पहाटेची जाग आली, शास्त्रीबा जागेवर नाही. शास्त्रीबा तिथं नाहीत म्हटल्याबरोबर ह्यांना वाटलं की बाबा काय झालं असेल, मी कुठे गेले असेल. हा आपले डॉक्टर जोशी होते, ज्यांनी पुढे हे लिहिलं शास्त्रीबा म्हणजे परत म्हणा काय त्यांना. तर ते बाजूला होते, त्यांना जिज्ञासा वाटली म्हणून ते उठून पटकन बाहेर गेले. तर बाहेर गेले तेव्हा हे बाहेर अंगणात बसून
म्हणजे ती पहाटेची वेळ, तिथल्या वातावरणात थंडी वारा आहे, सगळं आहे. पण ते त्यावेळेला बाहेर ध्यानस्थ बसलेले होते. यांनी त्यांना विचारलं की इथे थंडी वारा आहे, सगळं आहे, आणि अशा अवस्थेत आपण इथे बसून आत्ता पहाटेचं तुमचं काय आहे असतं, म्हणजे मार्ग काय आहे हा? ते म्हणले मी आकाशाचं ध्यान करीत असतो. म्हणले तुम्ही मला एवढं महत्त्वाचं रहस्य तुम्ही मला इतक्या सहजपणे सांगतात की माझ्यावरचे उपकार फेडणार नाही, ते तुम्ही जे सांगितलेलं आहे तेवढं मी लक्षात ठेवलं. तर म्हणले काय होतं त्यानं? ते म्हणले आकाशाच्या रोजच्या ध्यानानं आकाशा एवढं मन विशाल होतं. मन एकदा विशाल झालं की ते नष्ट होतं. त्याला एकदा तुम्हाला खाली आणून आणून तरी नाहीसं करायचं आहे, नाहीतर मोठं करून करून तरी नष्ट करायचं आहे. तर त्याचा हा सोपा मार्ग आहे, आणि हा मला स्वामी महाराजांनी सांगितलेल्या मार्गातला मार्ग हा. तो मार्ग त्यांनी सांगावा, यांनी करावा. आज आपण आकाशाचं ध्यान बघतोय, त्याच्यावर किती प्रकाराने विचार केला आहे, ते ज्ञान किती अनादिसिद्ध आहे किंवा ते मार्ग किती अनादिसिद्ध आहेत. आता ह्याच्यात काय केली कृती? काय नाही, फक्त आकाशाकडे बघितलं, असंख्य गोष्टींचे आपलं प्रतिबिंब दिसेल अक्षरशः, आणि ते काय अवस्थेत असतं याची कल्पना येईल. ते जे म्हटलेलं आहे इकडे, नभासारखे रूप या राघवाचे, म्हणजे काय? आता काय तो नभासारखा म्हणजे निळा होता म्हणून का त्यांना म्हणायचं आहे की तो निळसर रंगाचा होता वगैरे? ह्यातलं काही म्हणायचं नाही. त्यांना म्हणायचं आहे आकाश जसं विशाल आहे, आकाश सर्वांना अनुकूल आहे, सर्वांना त्याची छाया आहे, छत्रछाया आहे, हे सगळं जसं आहे तसं राम होता, असं म्हणायचं. नभासारखे रूप. आता ज्यांनी नभाचं म्हणजे आकाशाचं ध्यान केलेलं आहे त्याला ते गुण नाही का लागणार त्याचे? म्हणून तर दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, हे जे आहे ते त्यामुळे त्यासाठी आहे. तर ते तेवढे विशाल असलं की जे संघर्ष आहेत हे ती एवढे तेवढे दिसतात. मी मागे एकदा आपल्याला म्हटलं डोंगरावर गेलं तर इथले संघर्षाचे ते घर दिसत नाही माणसाचा. घरातला संघर्ष कुठला त्याच्यापुढं काही नाही. चिंता काळजी अमकं तमकं सगळे मिळून एवढंसं ते लहान मुलांच्या खेळण्यात तसं ते बनवलेलं असतं की नाही. तेवढी गॅसची शेगडी, तेवढंसं ते हे, तेवढी छोटी भांडी, ते सगळं काय जे बुडकुल्या ते सगळं मांडलेलं असतं. आपलं जसं आहे त्याचं मिनिएचर तिथे सगळं आहेच, तर ते सगळं त्याच्यात असतं. एवढेसे चमचे असतात, ते सगळं असतं. मग तसं ते तिथं बसलं की हे तसं वाटायला लागतं की त्याच्यासाठी माणसं वर्षानुवर्ष कोर्टातून ह्याच्यात एकमेकांच्यात भवनकीतून ह्याच्यात काढतात. तर ते सगळे संघर्ष असे वाटतात. हे जर नुसतं इथे गेलं तर वाटतं, तर मग आकाशाकडे बघितलं तर काय वाटेल त्यावेळेला? तर ते होऊ शकतं. किंवा यांच्याकडे सगळ्यांच्याकडे तशा तऱ्हेचा अनुभव आहे हे मनमरडेले सेवेकडे. आणि ह्यांनी जे म्हटलं आहे तर या तृणभूमी शय्येस, हे सगळ्यांनी हे केलेलं आहे. स्वतः स्वामी महाराजांनी ज्या वेळेला याला म्हणजे ते अखंड भ्रमण आहे, काशीला जायचं होतं त्यावेळेला, ते म्हणजे हा काळ आता 100-125 वर्षापूर्वीचा आहे. तर त्यावेळेला 125 वर्षापूर्वीच्या काळात त्यावेळेला नुकती रेल्वेचे रुळ टाकले होते. आणि जे आपल्याला माहिती आहे की मधले जे जंगलाचे प्रदेश आहेत त्यामध्ये तुम्हाला एखादी छोटीशी वस्ती भेटणंसुद्धा अवघड आहे. बाकीचा सगळा मिश्र श्रावदांचा आणि यांचाच सगळा भाग आहे. त्यामुळे मनुष्य म्हणून ते पूर्वी ते जायचं म्हणजे त्याची खात्री नाही म्हणायची ना, ते मांदं घालूनच जायचे लोक पूर्वी. जे इतपत लोक तयार होते आधी की ठीक आहे आलो ठीक, नाही आलो तर येण्याची शक्यता पण कमी होती. अशा काळात त्यांना हे लोकांनी जाताना म्हटलं शेवटी त्या शेवटच्या मुक्कामावर की तुम्ही इथून जे जाणार आहात सगळा घनदाट जंगलाचा मार्ग आहे, जिथे प्रकाशसुद्धा आपल्याला मिळत नाही अशी परिस्थिती आहे, ह्याच्यातून तुम्ही जाणार आहात. आता नुकतीच ही रेल्वे म्हणतात ती सुरू झालेली आहे. त्या काळात त्याचं खूप आकर्षण वेगळं होतं, नवीन होतं. तर ते रूळ काशीला टाकलेले आहेत. तर आपण वाटलं तर तिथेपर्यंत जाऊया. आणि सोय झाली आहे. त्यांनी पायी प्रवासाचं जे व्रत आहे ते जेव्हा संन्यास घेतला तेव्हा जे घेतलेलं आहे त्यात 1 दिवसाचा सुद्धा कधी फरक नाही. सावकाश जाईल, उद्या जाईल, परवा जाईल. मी म्हणतो त्यांचा काळ तसा असेल, पण त्यांनी ते पाळलं हे महत्त्वाचं आहे. किती लोकांनी हे पाळलं असेल त्यांच्याबरोबर? ते त्यांनी वाहनात पाय ठेवायचं नाही म्हणजे नाही ठेवला. ते म्हणले जरी झालं असलं तरी माझ्या गतीनं मी जाईन. आणि मला या अर्थाने मला जरी तिथे जायचं असलं तरी मला याच पद्धतीने जायचं आहे. त्यामुळं त्यांना लोकांनी शेवटी म्हटलं बाबा आता आपलं दर्शन व्हावं तुम्हाला. मी म्हटले मला इथे ह्या जमिनीवर जंगलं नाही आहेत, तिथे मला जो सांभाळतो तोच जंगलात सांभाळतो ना. म्हणजे आपण त्यांची म्हणजे ह्या सगळ्या कल्पना करणंसुद्धा कठीण आहे की त्यांना अगदी शेवटच्या म्हणजे. आणि हाही मुद्दा सांगतो, हाही पुरा करतो 2 वाक्यात की त्या जंगलात त्यांनी प्रवेश केला. अक्षरशः ते म्हणत होते ते बरोबरच आहे की बाजूला आपल्याला एखादी डरकाळी कुठेतरी ऐकू आली तर 2 दिवस बातम्या पुरतात त्याच्या. प्रत्यक्षात कोणाची गाठ पडलेली नसते पण तरीसुद्धा बातम्यासुद्धा पुरतात की रानात बिबट्याचा आढळ अमकं तमकं. ते आपल्याला चौकडी टाकून त्याचे मग कोणाला तरी तो सापडला तर त्याच्याकडे मोबाईल असतोच, म्हणजे त्याचा सध्या उपयोग हाच आहे. तर त्यामुळे लगेच त्याचा एवढा फोटो तो कुठेतरी कोणाला तरी जाताना दिसला वगैरे, शिफ्टी दिसली, अमकं दिसलं. ही आत्ताची परिस्थिती. त्या काळात काय परिस्थिती असेल तर हे दिसलं असू दे की तो दिसू दे.
त्याचं आपलं काही वैर आहे का? काही नाही. बरं, मृत्यू हा माणसाला टळायना आहे. मृत्यूला कारण होणार की नाही? होणार. मग आता मृत्यूला कारण काय? मी आजारीच पडायला पाहिजे, अमुक रोग व्हायला पाहिजे का, माझे काय अमुक एक काय अपघात झाला? काही संबंध नाही. त्या वाघाने खाल्लं काय आणि रोगाने खाल्लं काय? तत्वदृष्ट्या सारखं आहे की नाही मला सांगा? वाघानं खाणं सोपं उलटं, तो लगेच संपवून टाकतो. मी पूर्वी म्हणतो ना, आपल्या गाला तिसऱ्या दिवशी माणसाच्या निवृत्ती सगळं त्यातनं विषय मोकळा झाला, माणसं कामाला लागणार. जी येईल ते आव्हान माणसं स्वीकारत होती आणि त्यातून पुढे गेली. मी मागे आपल्याला बाळशास्त्रींनी सांगितलं नाही का, फडकेशास्त्रींना ती घरातली 11 जणं घरातली जाणं आणि 2 मुलगे वाचणं आणि त्याने आयुष्यात असं काही कार्य करून ठेवलं की, कारण ती ह्यानं जे काय त्या संघर्षामुळे त्यांच्यावर जी परिस्थिती आली त्यामुळे जो संघर्ष कळावा लागला त्यातून ते इतके पुढे गेले. कदाचित ही 10-12 जणं घरातली मोठी असती आणि ती सांभाळत राहिली असती ते काम झालं नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सुद्धा थोडा अधिक विचार करण्याची गरज आहे. तर तसं हे ते वाघाने खाल्लं. म्हणजे वाघ खाऊन तर टाकतो. आमच्याकडे रोग आले तर खाऊनसुद्धा टाकत नाहीत, जगून देत नाहीत, मरून देत नाहीत. काय त्यांचं वैशिष्ट्य आहे मला काय कळत नाही. माणसाला जगूनही देत नाहीत, सरळ मरूनही देत नाहीत. कारण ते तेवढ्या तशा तऱ्हेचे नाही आहेत. ते फक्त त्याला डॅमेज करत राहायचं रोज. एक टक्का खात राहतात. त्याच्यापेक्षा तो येतो नाही एकदम खाऊन टाकतो उत्तम. तर त्यामुळे ते म्हणजे मला याची काही भीती नाही. ते सगळं त्यांना ऐकू आलं आणि त्यानंतर ते तर जातच राहणार होते. तेव्हा त्या वाटेत त्यांना तो भिल्ल उभा राहिला. पण तुम्ही कुठे निघाले? भिल्लची वस्ती ही त्यांच्याच वस्तीच आहे. तर म्हणले असं करा, तुम्हाला काशीला जायचं ना, मी हा रस्ता तुम्ही चालला आहात ही पायवाट आहे पण ती लांबची आहे, मी तुम्हाला जवळची वाट दाखवतो. त्या माणसाने त्यांना बरोबर घेऊन ही स्वामी महाराजांची गोष्ट, त्यांना बरोबर घेऊन काशीला जाताना त्यांनी जवळच्या एका वस्तीवर नेऊन सोडलं. आता जवळच्या म्हणजे काय, तर ते वस्तीत गेल्यानंतर त्यांना तिथे कळलं, चालतच बरोबरच, आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की ही वस्ती ते जिथून आले तिथपासून चालत यायला 4 दिवस लागतील. ते त्यांनी 3 तासात नेलं होतं. त्यांनी काय मार्ग काढला असेल? श्रद्धेला कुठेही मार्ग आहे, असं का करता? आकाशात मार्ग मिळेल माणसाला, जमिनीवर काय मिळणार नाही. पण तेवढी श्रद्धा त्यांची देवांच्यावर आहे, त्यामुळं देव त्यांच्याबरोबर आहे. आणि म्हणूनच तो भिल्ल पुढे मिळाला नाही कुठे. तो त्यांना सापडला नाही. तो वस्तीतलाही नव्हता आणि कुठलाच नव्हता. फक्त त्यांना 4 दिवसाचं अंतर 3 तासात कापून दिलं आणि चालत, म्हणजे त्यांचा कुठला हे न करता, नियम न मोडता हे असे लोक होऊन गेले. तर ते आपल्याला निदान हे असावं की कल्पना असावी, गुरु हेची पंचप्राण, गुरु आज्ञा वेदवचन. वेदवचनांचा अधिक्षेप करू नये आणि ते शास्त्र आहे, बरोबर आहे. वेदांताचा तर प्रश्नच येत नाही, कारण ते निर्गुणाचं असल्यामुळं त्याचा अधिक्षेपच शक्य नाही. तर ते सगळं आहे, पण ह्याच्या पलीकडे श्री गुरु हेची पंचप्राण, गुरु आज्ञा वेदवचन, तया वाचोने आन स्थान न देखे तिळाभरी. गुरुहुनी आनदैवत न देखे त्रिभुवनात, धन्य धन्य गुरुपूत देव धावती दर्शना. रामाच्या डोळ्यात पाणी का आहे? तर ह्यांचं गुरुंवर एवढं प्रेम आहे. तिथून तयारी झालेली आहे, म्हणून मग ते प्रेम रामावर लागलेलं आहे. सोडोनिया विषय गुंती, इंद्रिये गुरुसेवेकडे धावती, सेवे वाचोनी अन्य प्रवृत्ती गोड न वाटे. आता इथे थांबायला वेळ झाला. तर अन्य प्रवृत्तीसुद्धा गोड वाटत नाही, इथपर्यंत अवस्था मनाची विशेषतः करून टाकल्यानंतर प्रपंच म्हणजे खेळा ऐसा प्रपंच माना हवास करता येणं शक्य आहे. पण आता तयारी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. तर ती ही तयारी आहे. त्यांनी कदाचित पूर्वजन्मी खूप तयारी करून ठेवली म्हणून ते तिथे आले. आपण या जन्मी काय केली असेल त्यामुळे तर इथे तरी आलेलेच आहोत. तिथून पुढे जाता येईल, आता यावं अशी प्रार्थना करायची. असं तर आता स्वामींना प्रार्थना करून त्यांनी जी आरती दिलेली आहे ती आज मुद्दाम म्हणतो टेंबे स्वामी महाराजांची. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् ज्योतिषशास्त्रे सूक्ष्माभ्यासः ब्रह्माचरणं कृतं ज्योतिषशास्त्रे सूक्ष्माभ्यासः ब्रह्माचरणं कृतं वेदशास्त्रवेदाङ्गे प्राप्तम् अपूर्वनैपुण्यम् वेदशास्त्रवेदाङ्गे प्राप्तम् अपूर्वनैपुण्यम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् सगुणपूजनं योगाभ्यासः स्वीकृतगार्हस्थ्यम् सगुणपूजनं योगाभ्यासः स्वीकृतगार्हस्थ्यम् घोरसंस्कृतिं दूरीकृत्वा निर्वेदप्राप्तम् घोरसंस्कृतिं दूरीकृत्वा निर्वेदप्राप्तम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् सप्तशतीं वा करुणात्रिपदीं दिव्यलेखनं कृतं सप्तशतीं वा करुणात्रिपदीं दिव्यलेखनं कृतं जडजीवानां दुःखनिवृत्तेर्विविधमन्त्रदत्तं जडजीवानां दुःखनिवृत्तेर्विविधमन्त्रदत्तं वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् पादाक्रान्तं भारतवर्षं संस्थापय धर्मम् पादाक्रान्तं भारतवर्षं संस्थापय धर्मम् चातुर्मास्ये स्थाने स्थाने कृतं भक्तिवर्धनम् चातुर्मास्ये स्थाने स्थाने कृतं भक्तिवर्धनम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् समाधिस्थिते नर्मदातटे गरुडेश्वरवासिनं समाधिस्थिते नर्मदातटे गरुडेश्वरवासिनं पालय हे करुणालय स्वामिन् दीनभक्तवृन्दं पालय हे करुणालय स्वामिन् दीनभक्तवृन्दम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् वन्दे टेम्बे स्वामिगुरुं श्री परमहंसदत्तं परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् परिव्राजकम् आचार्यं प्रणतोऽस्मि वासुदेवम् प्रणतोऽस्मि वासुदेवम् प्रणतोऽस्मि वासुदेवम्। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। जानकी जीवनस्मरण जय जय राम।